नमस्कार. प्रतिभा पी डिझायनर या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर बघा, आता तुम्हाला याच्या अगोदरचा जो व्हिडिओ मी पाठवला ना, त्यामध्ये बघा चेन स्टिच कशी बनवायची ना हे शिकवलेलं आहे. आता हे कसं शिकवलं आहे, अगदी कुणी सुई हातातही घेतलेली नाही अशांना देखील हे कळेल या पद्धतीने मी शिकवलेलं आहे. तर आणि ज्या ताईंच्या ज्या काही चुका होतात, आता बघा बऱ्याच चुका होतात. काहींच्या काय होतं, चेन स्टिच व्यवस्थित येत नाही. काहींना चेन स्टिच घेताना हा धागा जो आहे ना, हा कपडा जो आहे ना, याला रिंकल्स येतात. काहींना काय होतं ना, आपला हा जो जरीचा थ्रेड आहे ना, हा वरती न येता ब्लाऊज पीसचाच धागा जो आहे तो वरती येतो. असे बरेच छोटे मोठे जे कारण आहे त्याच्यामुळे आपल्याला चेन स्टिच बनवायला प्रॉब्लेम येतो. तर ते मी या व्हिडिओमध्ये सगळे तुम्हाला का होतं आणि त्याच्यावरती उपाय, जे कारण आहे ना ते, आणि त्याच्यावरती काय उपाय आहे, म्हणजे तुम्ही काय करावं हे मी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही जर हा व्हिडिओ बघितला नसेल तर हा व्हिडिओ नक्की बघा, कारण याच्या अगोदरचाच हा व्हिडिओ आहे. कालच हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. तर तो नक्की बघा. तुम्हाला अगदी गेलं तुम्हाला लगेच हा व्हिडिओ मिळून जाईल. तर नक्की बघा. आणि आज मी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय शिकवणार आहे ते म्हणजे गाठ. तर आता चेन स्टिच बनवून झाल्यानंतर गाठ खूप महत्त्वाची असते. आता ती का, तर बघा, आता हे जर मी ओढलं, हे बघा आता खालच्या इथे मी गाठ दिलेली नाही आहे, ठीक आहे. तर आता हे जर ओढलं तर हे बघा असं पूर्ण हे ओपन होऊन जाईल, ठीक आहे. तर त्यासाठी आपल्याला गाठ ही खूप महत्त्वाची आहे. आता बघा, मी आपले जे बेसिक क्लास झालेले आहेत त्यामध्ये मी तुम्हाला गाठ शिकवलेली आहे. आता बऱ्याच ताईंना ती माहितीही आहे. तर तुम्ही जर बघितले नसेल आणि कुणाला नव्याने बेसिक क्लास करायचे असतील तर आपल्या चॅनलवरती सगळे व्हिडिओ अपलोड आहेत आणि त्याचे सेपरेट प्लेलिस्ट आहे. बेसिक क्लासची सेपरेट प्लेलिस्ट आहे आणि ॲडव्हान्स क्लासची सेपरेट प्लेलिस्ट आहे. तर ते नक्की बघावे. आता बघा, मी तेव्हा गाठ शिकवलेली आहे आणि अगदी जवळजवळ 90% ताईंना ती गाठ जमलेली आहे. फक्त एक 10% ताई अशा आहेत की बघा, आता त्यातल्या 5% ताईंनी ते व्हिडिओ बघितलेला नाही आणि 5% ताई ज्या आहेत आता त्यांना ती गाठ जमलेली नाही. परंतु 90% ताईंना ती गाठ, चेन स्टिच, आपले जे बेसिक क्लास आहे ते सगळे समजलेले आहे आणि खूप छान छान वर्क त्यांनी बनवलेले आहे. आणि त्याचबरोबर त्या बाहेरनं ऑर्डरही घेत आहे खूप. आता मला बघा मेसेज येतात की आम्ही तुमच्यामुळे शिकलो आणि आम्ही बाहेर, आता एका ताईने कालच मला मेसेज केला की मी तुमच्यामुळे अरीवर्क शिकले आणि आजच मी पहिला ब्लाऊज घेतला बनवायला बाहेरचा, असं मला कालच ही मेसेज आला होता. त्याचबरोबर कमेंट पण असतातच. आता तुम्ही जर कमेंट्स वाचत असाल तर तुम्हाला नक्कीच कळत असेल की कमेंट्स काय येतात. तर सगळ्या अशा सुंदर सुंदर कमेंट्स केलेल्या असतात, खूप सुंदर सुंदर कमेंट्स असतात. तर त्याच्यामुळे तुम्ही नक्कीच हे अगदी डोळे झाकून हे क्लास करू शकता. तर आता आज मी तुम्हाला गाठ शिकवणार आहे, गाठ कशा प्रकारे द्यायची आहे ते. तर बघा, आता गाठ देण्यासाठी आपल्याला सुई, आपला कटर आणि जरीचं थ्रेड हे लागणार आहे. आता बघा, आपण याला जर गाठ देऊन ठेवलं नाही तर हे बघा अशा प्रकारे ही जर सेपरेट निघते आणि आतला जो नायलॉनचा धागा आहे तो सेपरेट निघतो. बघा तुम्हाला दिसत असेल, हे बघा अशा प्रकारे. आणि अशाच प्रकारे जर आपण ठेवलं ना तर ते उलगडत पूर्ण असा धागा खराब होतो. त्यामुळे नेहमी आपलं वर्क झाल्यानंतर काय करायचं आहे, व्यवस्थित असं, हे बघा आता जेवढा खराब झालेला धागा आहे ना तेवढा कट करून टाकायचा आणि अशा पद्धतीने गाठी देऊन ठेवायच्या, ठीक आहे. अशा पद्धतीने 1-2 देऊन ठेवल्या तरी चालतं किंवा आपली जाड गाठ करून ठेवली तरी चालेल, कारण पुढच्या वेळेस तुम्हाला डायरेक्ट धागा घ्यायचा आणि वर्क करायला घ्यायचं, गाठ द्यायचा प्रश्नच येत नाही. तर बघा अशा पद्धतीने गाठ व्यवस्थित, आता आपल्याला वर्क करायचं आहे त्याच्यामुळे मी व्यवस्थित आपली जशी गाठ असते ना तशी गाठ देऊन घेते. परत काय कमेंट्स येतात की ताई तुम्ही गाठ नाही दिली का, गाठ द्यायची नाही का, अशा पण कमेंट्स येतात. खूप अशा म्हणजे एकदम साध्या म्हणजे अगदी बेसिक कमेंट्स येतात.
तर बघा अशा प्रकारे मी इथे गाठ देऊन घेतली आणि जो शिल्लक धागा राहिलेला होता तो कट करून घेतला. अशा पद्धतीने आपली ही गाठ तयार झाली. आता बऱ्याच ताईंना ही गाठही जमत नाही, तर याचे मी सेपरेट जे शॉर्ट व्हिडिओ असतात ना ते पण या गाठीवरती बनवलेले आहे. जवळजवळ 2-3 व्हिडिओ हे बनवलेले आहे गाठीवरती आणि ते खूप छान पद्धतीने व्हायरल केलेले आहे. तर ज्यांनी बघितले असेल ना तर त्यामध्ये पण मी अगदी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. अगदी 1 मिनिटाचा व्हिडिओ आहे, परंतु खूप डिटेलमध्ये मी ही गाठ शिकवलेली आहे. तर बघा आता मी तुम्हाला अगदी गाठ तर द्यायचीच आहे आपल्याला, ठीक आहे, परंतु अगदी डिटेलमध्ये परत शिकवते चेन स्टिचपासनं. म्हणजे चेन स्टिच असं एवढं डिटेलमध्ये नाही, परंतु शिकवणार आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हा धागा पकडायचा आहे आणि हा रीळ आणि आपला हा हात खालच्या बाजूने घ्यायचा आहे. तर बघा अशा पद्धतीने. आणि आता इथे आपल्याला चेन स्टिच बनवायला घ्यायचे आहे, ठीक आहे. हे बघा आता इथे खालच्या बाजूने आपल्याला हा धागा जो आहे ना हा सुई घालून वरती काढून घ्यायचा आहे, बघू शकता अशा पद्धतीने. आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला इथे चेन स्टिच बनवून घ्यायची आहे, बघू शकता अशा पद्धतीने. हे बघा दिसतंय, अशा पद्धतीने अगदी हलक्या हाताने आपल्याला ही चेन स्टिच बनवून घ्यायची आहे. हे बघा थोडंसं जवळून दाखवते मी म्हणजे लक्षात येतं. हे बघा अशा पद्धतीने चेन स्टिच बनवून घ्यायची आहे. बघा आता ही आपली चेन स्टिच बनवून झाली. आता मेन म्हणजे काय, आपल्याला गाठ शिकायची आहे, ठीक आहे. तर बघा आता गाठ देण्या अगोदर मला एक तुम्हाला सांगायचं आहे. तर बघा हे जे अरीवर्कचे हे जे डिझाईन आहेत मी तुम्हाला दाखवते. हे बघा अरीवर्कचे हे जे डिझाईन आहेत ना, तर हे जर तुम्हाला ऑर्डर करायचे असतील किंवा घ्यायचे असतील तर तुम्ही आपल्या वरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती नक्की मेसेज करा. तर अशा प्रकारे तुम्हाला वेगवेगळे हे आता हा जो पेपर आहे ना हा ट्रेसिंग पेपर आहे आणि ट्रेसिंग पेपरवरतीच डायरेक्ट तुम्हाला हे डिझाईन मिळतं. तर तुम्हाला जर हे हवे असेल, कारण तुम्हाला जर मी साधा पेपरवरती जर हे डिझाईन दिलं तर तुम्हाला ते ट्रेसिंग पेपरवरती उतरावं लागेल आणि त्यानंतर ब्लाऊज पीसवरती. तर त्यामुळे असंच मी डायरेक्ट तुम्हाला ट्रेसिंग पेपर जर दिला तर तुम्ही डायरेक्ट हे घेऊन ब्लाऊज पीसवरती हे उतरवू शकता, हे ट्रेस करू शकता आणि वर्क करायला घेऊ शकता. तर त्यामुळे मी डायरेक्ट तुम्हाला अशाच हे ट्रेसिंग पेपर देणार आहे. आता बऱ्याच ताई काय विचारतात की हे किती आहे, कसं आहे, तर मी तुम्हाला रेट तर काही ते सांगणार नाही आहे, परंतु किती असणार आहे हे सांगणार आहे. तर बघा हे 5 बाहींचे डिझाईन असणार आहे. आता डिझाईन जे आहे ना ते वेगवेगळे असणार आहे आणि 5 बॅकनेकचे डिझाईन असणार आहे, ठीक आहे. तर आता त्यामध्ये कुठले कुठले असणार आहे ते पण मी तुम्हाला सांगते. आता बघा त्यामध्ये एक जो आपला आता खूप ट्रेंडमध्ये असणारा डोलीचं एक डिझाईन असणार आहे आणि त्यानंतर सेकंड नंबर आपलं जे नेटवर्क ते पण खूप ट्रेंडमध्ये आहे, तर नेटवर्कचं एक डिझाईन असणार आहे. आणि थर्ड नंबर तर एक अशा पद्धतीने ब्रायडल डिझाईन असणार आहे. आणि फोर्थ एक म्हणजे नॉर्मल, जास्त ब्रायडल पण नाही आणि जास्त साधं पण नाही, नॉर्मलमध्ये जे डिझाईन असतं ते येणार आहे. आणि राहिलं 5वा नंबर तर तो तुमच्या चॉईसनुसार असणार आहे. तुम्हाला जर कुठलं आवडत असेल एखादं तर ते मी त्याच्यावरती उतरवून देईल किंवा मग माझ्या चॉईसने हवं असेल तर असंच तुम्हाला एक डिझाईन मिळून जाईल. अशा प्रकारे इथे तुम्हाला 5 ब्लाऊजचे 5 बॅकनेकचे डिझाईन मिळणार आहे आणि 5 बाहीचे डिझाईन मिळणार आहे. अशा पद्धतीने इथे 10 डिझाईन तुम्हाला मिळणार आहे. तुम्हाला जर हे ऑर्डर करायचे असतील तर वरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती नक्की मेसेज करा. तर याचे रेट तुम्हाला व्हॉट्सअप नंबरवरती जेव्हा तुम्ही मेसेज कराल तेव्हा तुम्हाला सांगितले जातील, ठीक आहे. आणि त्याचबरोबर आपले देवीचं वर्कशॉप आणि 3D पिकॉकचं वर्कशॉपही चालू आहे. तुम्हाला जर करायचं असेल तर नक्की मेसेज करा.
आणि ते वर्कशॉपही नक्की अटेंड करा. तर चला मग आता गाठ कशी द्यायची आपण ते बघूयात. ओके. तर बघा आता इथपर्यंत आपली चेन स्टिच झालेली आहे. बघा आता ही लास्ट. आता आपल्याला इथे गाठ देऊन घ्यायची आहे. आता काय होतं ना, हा धागा जो आहे ना थोडासा असा तारेसारखा आहे, कडक आहे, त्यामुळे थोडंसं लवकर कळत नाही, थोडंसा वाकडा तिकडा होतो. तर मी थोडंसं तुम्हाला जवळून दाखवते. तर हे बघा अशा पद्धतीने आता हा आपण पहिला जो लूप आहे ना तो असा काढून घेतला. जसं आपण चेन स्टिच बनवतो तसंच हा वरती काढून घेतला. आता सेकंड नंबरचा थोडीशी जागा सोडून आपल्याला सुई खाली घालायची आणि सेकंड नंबरचा लूप या लूपमधनं वरती काढायचा. बघा असा. ठीक आहे. आता हा वरती निघाला, बरोबर, हा वरती निघाला आहे. आता याच्यामधनं हे बघा, आता हा जो लूप वरती निघाला ना, तर याच्यामधनं आपल्याला हा जो पहिला लूप होता तो काढून घ्यायचा आणि खालचा जो धागा आहे ना तो खाली खेचत घ्यायचा. म्हणजे हे बघा सेकंड नंबरचा लूप जो आहे तो खाली जाईल आणि पहिला नंबरचा वरती राहील. हे बघा अशा पद्धतीने. आता ही गाठ आपली इथे बसलेली आहे. बघा कितीही खेचलं तरी ओढल्या जात नाही. आता तुम्हाला प्रश्न पडेल की हे वरती राहिले, बरोबर. आता हे वरती का राहिलं? मी जेव्हा गाठ बनवत होते आणि जो पहिला लूप होता ना तो थोडासा जास्त मोठा काढला होता, बरोबर. आणि जेव्हा खेचताना त्याच्यामुळे हा थोडासा वरती राहिला. आता नॉर्मली मी गाठ देते तेव्हा हे बघा तुम्हाला दाखवते मी परत. हे बघा आता पहिला लूप आता छोटासा काढलेला आहे आणि सेकंड लूप, हे बघा सेकंड लूप. आता पहिला लूप परत सेकंड लूपमधनं आपल्याला अशा पद्धतीने काढायचा आणि हे बघा अशा पद्धतीने ते गाठ बसलेली आहे. दिसतोय? तर हा त्याच्यामुळे राहिलेला आहे. मी पहिला लूप मोठा काढला होता त्याच्यामुळे राहिलेला आहे. आता याचा काहीच प्रॉब्लेम नाही. असं जर तुमचं झालं तर काय करायचं ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. हे बघा खालच्या बाजूने, हे बघा आता खालची बाजू जी आहे ना अशा पद्धतीने सुई खालनं घालायची आणि हा जो वरती राहिलेला आहे ना तर तो या सुईच्या टोकामध्ये अडकवायचा. हे बघा आणि अशा पद्धतीने खाली खेचून घ्यायचा. ओके. तुमचं क्वेश्चन इथे सॉल्व्ह झालेलं आहे. तर ठीक आहे, अशा पद्धतीने इथे मी तुम्हाला गाठ शिकवलेली आहे. आता नॉर्मली आता ही तर पहिलीच गाठ समजा. आता तुमची जेव्हा प्रॅक्टिस होईल गाठ बनवण्याची तेव्हा तुमचं हे जे वरती राहिलं आहे ना माझं, तर हे अजिबात राहणार नाही. अगदी नॉर्मली अशा पद्धतीने. हे बघा आता इथे परत मी तुम्हाला एक दाखवते म्हणजे परत कुणाला प्रश्न नको पडायला. हे बघा आता हा फर्स्ट लूप वरती घेतला आहे. ओके ठीक आहे. आता खूप जवळून दाखवते मी आणि आता चेन स्टिच सुई खाली घातली, आपला दुसरा लूप वरती काढला आहे आणि पहिला लूप याच्यामधनं अशा पद्धतीने घ्यायचा आहे. ओके. हे बघा असं सुई किंवा असं आपलं परत पहिल्या लूपमधनं असं अडकून ठेवलं आणि खालचा धागा असा खाली ओढून घेतला ना तरी पण इथे गाठ बसून जाते. हे बघा अशा पद्धतीने. ठीक आहे. अशा पद्धतीने मी तुम्हाला आता इथे गाठ शिकवलेली आहे आणि नक्कीच तुम्हाला आता या गाठीमध्ये तरी काही प्रॉब्लेम येणार नाही. जरी काही प्रॉब्लेम वाटत असेल तर नक्की बिनधास्त मेसेज करा, तर कमेंट्स करा. तर अशा पद्धतीने मी अगदी डिटेलमध्ये तुम्हाला इथे गाठ शिकवलेली आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूयात, तोपर्यंत धन्यवाद.